मारेगाव तालुक्यातील दिंडोडा प्रकल्पग्रस्त महिलांनी 12 मार्चला दिंडोडा धरणावर मोर्चा काढला। दिंडोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने प्रकल्पग्रस्तांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात हा मोर्चा काढला। दरम्यान महिलांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं। प्रकल्पग्रस्तांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात प्रकल्पग्रस्त महिलांचा 12 मार्चला दिंडोडा धरणावर मोर्चा काढण्यात आला होता। दिंडोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चाचं निवेदन मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड यांना सोपवण्यात आलं। दिंडोडा प्रकल्पग्रस्तांवर झालेल्या अन्यायाविरोधात हा मोर्चा तालुक्यातील सावंगी इथून काढण्यात आला होता। प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी महिला शक्तींनी पुढाकार घेत हे आंदोलन केलं। मी सावंगीला असते, मी प्रकल्पग्रस्त आहे आणि आज इथे महिला मोर्चासाठी आलेलो आहोत। आम्ही 1 महिना अगोदर पण बैलबंडी मोर्चा झालेला होता आणि आज पण महिला मोर्चा झालेला आहे आणि आमच्या मागण्या आहे की 300 कोटी रुपयाचं जे पॅकेज आहे ते आम्हाला मिळावं। आमच्या प्रकल्पग्रस्त परिवारांना प्रमाणपत्र मिळावं, कारण आमच्या मुलाबाळांना समोर जाऊन नोकरीचा त्रास न व्हावा आणि मच्छीमारांना सुद्धा विशेष पॅकेज मिळावं आणि त्यांना हक्क पण मिळावा मच्छीमारांचा धंदा करण्यासाठी। आमच्या गावाचं पुनर्वसन पण पाहिजे आणि ह्या सर्व मागण्या आमच्या पूर्ण होतपर्यंत आम्ही समोर जाऊन सुद्धा असे तीव्र आंदोलन करत राहू आणि आम्ही महिला कधी मागे न सरकणाऱ्या आहोत असं सरकारला दाखवून देऊ। कारण महिला कधीच समोर आली नाही असं सरकारला जर वाटत असेल तर आज आमच्या या तीव्र मोर्चावरून सरकारला माहिती पडलं पाहिजे की आम्ही समोर जाऊन तीव्र मोर्चा असा करू।